लोकसंख्या या भूगोलाच्या पुढच्या धड्यामध्ये आता आपण प्रवेश करतोय. आपण त्याचा आता अभ्यास करणार आहोत. चला तर आता सुरुवातीलाच विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला शोधा पाहू हा एक मथळा म्हणजेच पीक दिलेली आहे की कोणत्याही एका दिवशी खालील माहिती मिळवायची आहे तुम्हाला. तर तुमच्या वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आणि त्यापैकी मुलं किती आहेत आणि मुलींची संख्या किती आहे, वेगवेगळी मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत. त्याच्यानंतर किती जण अनुपस्थित आहेत, गैरहजर किती आहे. त्याच्यानंतर तुमच्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती आहे एकंदर पूर्णपणे, आणि शाळेतील मुलांची आणि मुलींची संख्या ही किती आहे आणि कोणत्या वर्गात विद्यार्थी संख्या ही जास्त आहे आणि कोणत्या वर्गात सर्वात जास्त अनुपस्थिती आहे. आता हा एक जणू काय प्रकल्पच आहे, कृतीच आहे, बरोबर. आता पुढे बघूया भौगोलिक स्पष्टीकरण. तर वरील कृतीमधून तुम्ही शाळेतील विद्यार्थी संख्येसंदर्भातील माहिती मिळवली तर अशाच प्रकारे बघा, हे तर एक छोटं होतं आपल्या शाळेबद्दल, आपल्या वर्गाबद्दल आपण पटकन काढू शकतो. मग तसंच अशाच प्रकारे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील लोकसंख्येची माहिती आपण मिळवू शकतो. आणि ही माहिती मिळवताना वय, लिंग, संरचना, साक्षरता इत्यादीचा आपल्याला विचार करावा लागतो. मग एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी अनेक घटक हे उपयुक्त असतात. मग त्यातील लोकसंख्या हा एक महत्वाचा घटक आहे ज्याचा आता आपण अभ्यास करतो. मग कोणत्या सुद्धा प्रदेशाची लोकसंख्येचा अभ्यास करताना काही खालील मुद्दे आपण विचारात घ्यावे लागतात. कोणते मुद्दे आहेत ते आता आपण स्पष्ट करणार आहोत. तर कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करताना खालील मुद्दे हे आपल्याला विचारात घ्यावे लागतात. तर पहिलं आहे बघा, आपले मुद्दे आपण स्पष्ट करत आहोत की लोकसंख्येची वाढ आणि लोकसंख्येचं वितरण, त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्येची रचना. पुढे बघूया सांगा पाहू, ह्याच्यामध्ये काही तपशील आपल्याला दिलेले आहेत. बघा, आपण आता लोकसंख्येचा अभ्यास करत आहे तर त्या संदर्भातल्या प्रत्येक मुद्दा आपण आता स्पष्ट करत आहोत आणि त्याच्यामध्ये कोणते मुद्दे येतात, कोणता विचार करावा लागतो लोकसंख्येसाठी, हे सगळं आपण विस्तृतरित्या बघणार आहोत. तर तपशील, बदल, अ शहर आणि ब शहर. मग एकूण लोकसंख्या 2016ला किती होती, मग एकूण झालेली त्यांची जन्मलेली मुलं, नंतर मृत्यू पावलेली लोकसंख्या, बाहेरून आलेले, त्याच्यानंतर बाहेर गेलेले, त्याच्यानंतर एकंदर लोकसंख्या 2017. म्हणजे हा एक तक्ता तुम्हाला दिलेला आहे, एक पीक, आणि त्याच्यामध्ये काही लोकसंख्या तिथं त्यांनी नमूद केलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक बघायची, कारण ह्याच्यामध्ये काही कमी आहे, कधी काही वजा झालेली आहे, म्हणजे काही मरण पावलेले आहेत, काही जन्मलेले आहेत, काही आलेले आहेत, काही गेलेले आहेत, बरोबर. मग कोणत्या शहरात जन्माला आलेली मुलं ही जास्त आहे, मृतांची संख्या कोणत्या शहरात जास्त आहे, अंततः स्थलांतर आणि बहिस्थलांतरातील आकडेवारी यांच्यावरून तुम्हाला अंतस्थलांतरण हे कुठे जास्त आहे हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघायची. पुढे जाऊया, दोन्ही शहरामध्ये 2017तील लोकसंख्येची गणना करायची. मग एकंदरीत सर्व बाबींचा आपण जर विचार केला तर लोकसंख्येची वाढ ही एका वर्षामध्ये कोणत्या शहरात जास्त झाली आहे, तसंच जन्मलेली मुलं, एकूण मुलं किती दिलेली आहेत, ही संख्या दर हजारी लोकसंख्येला किती होईल ते सांगायचंय आणि याला काय म्हणतात, आणि मृत्यू पावलेली संख्या ही दर हजारी लोकसंख्येला किती होईल ते सांगायचंय आणि याला काय म्हणतात. म्हणजे जवळजवळ ह्याचा संपूर्णपणे हा तक्ता दिलाय, तो बघूनच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायची, अर्थात आपल्या वहीमध्ये ती नोंद करायची. पुढे जाऊया, भौगोलिक स्पष्टीकरण. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला पूर्ण गोष्टींचा, पूर्ण बाबींचा विस्तार होणार. लोकसंख्या वाढ. तर आपल्याला
वरील कृतीतून असं लक्षात येतं की प्रदेशाच्या लोकसंख्येमध्ये सतत बदल होत असतात. ते कधीच एकसारखे नसतात, कधीच नसतात. कारण बघा, माणसं बाहेरून आपल्या देशात येत असतात, आपल्या देशातली माणसं बाहेर जात असतात, मुलं जन्मतात आणि शिवाय मृत्यूदरही असतो तिथे. मग काही वेळेस लोकसंख्या कमी होते तर काही वेळेस ती वाढते आणि ही वाढ आणि ही घट पुढील घटकांशी संपूर्णपणे निगडीत असते. यात प्रामुख्यानं जन्मदर, मृत्यूदर, सरासरी आयुर्मान, स्थलांतर इत्यादीचा समावेश होतो. तर जन्मदरामध्ये काय आहे, तर एका वर्षामध्ये दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या जन्मदर हा दर्शवते. काय दर्शवते? जन्मदर दर्शवते, बरोबर. आणि मृत्यू दरामध्ये एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या हा मृत्यू दर दर्शविते. आलं लक्षात? त्याच्यानंतर आलं आयुर्मान. तर एखाद्या प्रदेशातलं व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस अपेक्षित सरासरी आयु मर्यादा म्हणजेच काय, तर आयु मर्यादा, बरोबर आहे. त्याच्यानंतर येतं स्थलांतर. स्थलांतरामध्ये आपण बघतोय तर व्यक्ती किंवा व्यक्ती समूह हा दुसरीकडे जातो किंवा दुसरीकडून आपल्याकडे. मग एखाद्या प्रदेशामध्ये बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणं म्हणजे अंततः स्थलांतर, किंवा त्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणं म्हणजे बहिस्थलांतर. हे काय आहे? अंतस्थलांतर आणि बहिस्थलांतर. आणि मग या सगळ्यावरील सर्व घटकांचा लोकसंख्या वाढीवर परिणाम हा होतो. मग जन्मदर आणि मृत्यू दरातील हा फरक ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलाला कारणीभूत ठरतो. काय ठरतो? कारणीभूत ठरतो. आणि मग त्याचप्रमाणे व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचं स्थलांतर हे त्या लोकसंख्येत सतत बदल घडवीत असतात. मग लोकसंख्येच्या अमर्यादित वाढीमुळे त्या प्रदेशातील संसाधनावर काय पडतो? ताण पडतो. कशावरती? संसाधनावर. कशावरती ताण पडतो? संसाधनावर. आणि मग या उलट लोकसंख्या वाढ जिथे नियंत्रित असेल तर संसाधनाची जी उपलब्धता असते ती योग्यच प्रमाणात राहते. काय राहते? योग्य प्रमाणात. मग लोकसंख्या नियंत्रण असतं हे त्या प्रदेशाच्या विकासाचे निर्देशक असतं. काय असतं? त्या प्रदेशाच्या विकासाचं निर्देशक. आता पुढच्या विभागात आपण बघू की आपण काय शिकलो. ह्याच्यामध्ये तुम्हाला टिपा लिहायच्यात स्थलांतर आणि मृत्यू दरावरती. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया. अजून काय काय लिहिलेलं आहे, अजून काय माहिती मिळते आपल्याला